ज्ञानाप्तयेतुतान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायका माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसा मञ्जुलवाग्विलासा माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमाता माता मरकतश्यामा मातङ्गी पदशालिनी कटाक्षेतु कल्याणी कदम्बवनवासिनी जय मातङ्गतनये जय नीलोत्पलद्युते जय संगीत रसिके जय लीला शुभप्रिये बीजापूर गदेशु कर्मुरजा चक्राब्ज पाशोत्पलव्रेयग्रस्व विशालरत्नवश प्रोद्यत्करां भोरा देयो वल्लभया सपद्मग्रया षट्टोज्ज्वलद्भूषया विश्वोत्पत्ति संस्थिति गुरो विघ्नेश कृष्णार्थदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। सिद्धिविनायक मंदिराच्या या वार्षिक महोत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज भगवद्गीतेतला 9व्या अध्यायातला अत्यंत सुप्रसिद्ध असा 22वा श्लोक घेतलेला आहे। या ठिकाणी प्रवचन करण्याची काही पहिली वेळ नाहीये, खूप वेळा मी इथे प्रवचन केलेलं आहे। नग कुलकर्णी काका असल्यापासून मी इथे येतोय। दरवर्षी एक स्मरणिकेसाठी लेखही देत होतो मी, अशी इथली आठवण आहे। त्याच्यानंतर इथे एक भागवतही झालेला आहे, तो मला वाटतंय आपलं लॉकडाऊन लागण्याच्या पूर्वी 2-3 महिने आधी जे भागवत झालं ते आपलं भागवत झालेलं आहे। 5 वर्ष झाली त्या गोष्टीला, त्यामुळं आपल्या सगळ्यांचा परिचय आहेच आहे। भगवंतानी भगवद्गीता जो ग्रंथ सांगितला तो सांगत असताना मध्यंतरीमध्ये मी 2 महिन्यापूर्वी बालाजी मंदिरामध्ये ज्यावेळेस प्रवचन दिलं होतं त्यावेळेस मी एक विधान केलं होतं की भगवद्गीता ही भगवद्गीता नसून गुरुगीता आहे, असं माझं विधान होतं। आणि त्या संबंधाने मी 2 दिवस जवळ 1 दिवस पूर्ण 2 दिवस प्रवचन होते, पण ते दुसऱ्या दिवशी प्रवचन होऊ शकलं नाही। तर 1 दिवस मी त्या संबंधाने सगळे माझ्यातर्फे असलेले सगळे जे काही हे आहेत पुरावे ते सगळे दिले होते। महत्वाचा मुद्दा असा की भगवंताने भगवद्गीता का सांगितली याच्याबद्दल सगळ्या टीकाकारांचा किंवा सगळ्या व्याख्याकारांचा मतभेद आहे। टिळक जे आहेत त्यांचं म्हणणं की भगवंताने भगवद्गीता ही कर्मयोगासाठी सांगितली। मुख्य महत्वाचा मुद्दा जर केला तर 2-3 मुद्दे महत्वाचे असे की भगवंताने भगवद्गीता का सांगितली, तर ती कर्मयोगासाठी, कर्मयोग करण्यासाठीच सांगितली। कारण कर्मयोगाशिवाय मनुष्य निष्क्रिय होईल आणि निष्क्रिय जर तो झाला तर त्याचा कोणालाच उपयोग होणार नाही। म्हणून मनुष्यानं सतत कर्म युक्त असलं पाहिजे, कर्मरत असलं पाहिजे आणि त्यानं त्याचंही कल्याण होईल आणि देशाचंही आणि राष्ट्राचंही कल्याण होईल, अशी एक भूमिका टिळकांनी मांडलेली आहे। पण भगवद्गीतेचे जे प्रसिद्ध भाष्यकार आहेत ते म्हणजे शंकराचार्य, आद्य भगवत्पाद पूज्यपाद आद्य शंकराचार्य जे आहेत त्यांनी स्पष्टपणे भगवद्गीता ही ज्ञान मार्गाची आहे असं म्हणून सांगितलेलं आहे। भगवद्गीतेचा उपक्रम आणि उपसंहार हा जर आपण पाहिला तर भगवद्गीतेचा उपक्रम आणि उपसंहार हा शोक निवृत्ती करता दिसून येतो। कारण भगवद्गीतेची जी सुरुवात आहे ती काही पहिल्या अध्यायापासून कोणत्याही व्याख्याकाराने मांडलेली नाही, ती फक्त भूमिका आहे, त्याला उपक्रम म्हणतात। खरं भगवंताने बोलणं सुरू केलं, भगवंताचा खरा उपदेश जिथून सुरू झाला तो कुठून सुरू झाला, तर 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरू झाला। अशोच्या नन्मशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः, असा भगवद्गीतेचा हा उपक्रमाचा श्लोक आहे, सुरुवातीचा श्लोक आहे। इथून भगवंतांनी खरं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे। अशोच्यान अन्नशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे, याच्यामध्ये शोकाबद्दल सगळा विषय आहे। म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा आहे की अर्जुना, तू ज्यांच्याबद्दल शोक करू नये
ज्याच्याबद्दल शोक करू नये अशा लोकांबद्दल शोक करत आहेस, अशा मुद्द्याबद्दल तू शोक करत आहेस, आणि तरी फार मोठं आपण काहीतरी पांडित्य दाखवतोय असं तू बोलत आहेस. पण तुला कळत नाही की वस्तू गेली काय वस्तू आली काय, या कुठल्याच बाबतीमध्ये खरे पंडित लोक कधी शोक करत नाहीत. वस्तू आली म्हणूनही शोक करत, त्याचा गेली म्हणूनही श्लोक करत नाहीत. म्हणजे सरळ नियम आहे. हे पंडित लोकांचं वैशिष्ट्य आहे. इथं शोक शब्द आलेला आहे. आणि भगवद्गीतेचा शेवट, भगवंत थांबले कुठं, तर भगवद्गीतेचा शेवटचा म्हणजे भगवंताचा शेवटचा जो श्लोक आहे तो हा आहे, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. इथे काय भगवंत काय म्हणाले की सगळं धर्म या शब्दाचा अर्थ अज्ञान असा आहे. सगळ्या धर्म आणि अधर्माचं मूळ जे अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग करून मला एकट्याला तू शरण ये, मी तुला सगळ्या पापापासून मुक्त करीन, शोक करू नकोस. इथे शब्द काय आलेला आहे, शोक करू नकोस. म्हणजे सुरुवात काय केली, शोकानं सुरुवात केली, आणि शोक करू नकोस म्हणजे शोकाची निवृत्ती ही त्याचं शेवट आहे. म्हणून सुरुवात आणि शेवट याचा जर विचार केला तर सुरुवात आणि शेवट याच्यावरून असं ठरतो, उपक्रम आणि उपसंहार, म्हणजे ह्या दोन्हींचं ऐक्य असलं पाहिजे असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे, शास्त्रकारांचं म्हणणं आहे. तर दोन्हीमध्ये एक वाक्यता येते की शोक आणि शोकाची निवृत्ती ही एक वाक्यता येत असल्यामुळं भगवद्गीतेचा मुख्य उद्देश जर कोणता असेल तर शोकाची निवृत्ती आहे. शोकाची निवृत्ती. शोक म्हणजे काय, शोक या शब्दाला दुःख निवृत्ती असा अर्थ आहे. दुःख कोणतं, तर संसाराचा दुःख आहे. वेदांत शास्त्र काय म्हणतं, तुम्हाला दुःख काय, तर तुम्ही संसारातच हे दुःखच आहे हे लक्षात ठेवा. कारण संसार हा कधीही सुखाचा होत नाही, आणि जरी एखाद्या क्षणी सुख आलं तरी संसारामध्ये ते सुख काही क्षणभरच टिकतं, पुन्हा दुःखाची स्थिती होते. म्हणजे संसार हा दुःख कारक आहे. आणि या सगळ्याचं मूळ काय आहे, तर ते अज्ञान आहे. म्हणून शोक शब्दाने तर अज्ञान घेतला पाहिजे असं शंकराचार्यांचं म्हणणं. अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. का अज्ञानाची का निवृत्ती झाली पाहिजे, याचं कारण वेदांताचं म्हणणं आहे, तुम्हाला जे काही सुख होतं किंवा जे काही दुःख होतं, मनुष्याला जे काही सुख किंवा दुःख होतं, हे दोन्ही सुख दुःख मनुष्याला जे होतात ते त्याच्या समजुतीमुळे होतात. समजुतीमुळे होतात. एक उदाहरण तुम्हाला देतो. नाटक तुम्ही एखादं पाहिलं, तर कधी कधी नाटककार, ते नाटकातले कलाकार ते चित्र आपल्यासमोर असं उपस्थित करतात की त्या नाटकामध्ये आपण पाहिलं तर तिथं जर कोणी माणूस गेला तर आपल्यालाही डोळ्यात पाणी येतं, आपणही रडायला लागतो, आपल्याला त्या ठिकाणी थोडस दुःख होतं, किंवा त्या तिथं काही विरोध केला तर आपण हसायला लागतो, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आनंद होतो. आता नाटकामध्ये मेलेलंही खरंय का, नाहीये. त्याने विनोद केला तर विनोद तरी खरं आहे का, नाहीये. दोन्ही खरं नाहीये. नाटक सिनेमा हे जे आपण पाहतो या दोन्हीचंही तुम्ही पहा, यातलं काय खरंय, काहीच खरं नाही. पण त्याचा परिणाम खराय की नाही, कारण तुम्हाला त्याचा परिणाम, तुम्हाला तुमच्या डोळ्यातून अश्रू काढतो, तुमच्या याच्यातून हास्य काढतो, आहे की नाही, म्हणजे परिणाम खरा आहे. हे काय झालं, हे कशावर, तुम्ही काय होता, तर नाटकाची आपल्याकडे नाट्यशास्त्र आहे, आणि त्या नाट्यशास्त्राचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस माणूस नाटक पाहतो तेव्हा तो हे विसरून जातो की ती शकुंतला ती दुष्यंत विसरून जातो, तो कोण ते विसरून जातो. तो काय सांगतो की अरे हा माझ्यासारखं दुःखी आहे, समोरचा नट जो आहे तो कसं आहे माझ्यासारखं, त्याचे सुख दुःख माझे सुख दुःख झाले, असं साधारणीकरण असा एक शब्द प्रयोग आहे अभिनवगुप्त सांगितलं. आणि ते सुख दुःख माझेच असं आपल्याला वाटायला लागतं, आणि आपल्याला त्याप्रमाणे सुख दुःख होतात. आता हे काय झालं, वाटण्यामुळे झालं. हे कशामुळे झालं, वाटण्यामुळे. म्हणजे तुम्हाला खरे सुख दुःख आहेत का, त्याच्यासारखं सुख दुःख आहे का, अत्यंत दारिद्र्य दाखवतात नाटकामध्ये. एखाद्या अत्यंत दारिद्र्य दाखवतात की त्याची आई मेलेली असते, त्या लेकराची आई मेलेली असते, तिथं औषधाला पाणी नसतं आणि ती गेली, मग त्याचा अंत्यसंस्कार करणं शक्य नसतं, अशी एक भीषण परिस्थिती दाखवतात. ते पाहायला पहिलं कोणत्याही सहृदय माणसाच्या डोळ्यात अश्रू येतात, कोणीही सहृदय असू द्या. ज्याच्या डोळ्यात अश्रू येत नाही तो सहृदयच राहत नाही, हे लक्षात ठेवा. ते कोणाच्या डोळ्यात अश्रू येतात,
पण हे का अश्रू येतात याची कारण मीमांसा करत असताना नाट्यशास्त्र असं सांगतं की त्याच्या दुःखाची जाणीव आपल्याला होते. म्हणजे त्याचं दुःख माझं दुःख एक वाटायला लागतं आपल्याला. काय वाटायला लागतं? एकच समान वाटायला लागतं. साधारणीकरण होतं आणि त्यामुळं त्याच्या दुःखाच्या आपल्या दुःखाची समान पातळीवर आपण येतो. त्याच्या पातळीवर आपण जातो आणि त्या दुःखाची अनुभूती आपण घेतो आणि आपण रडायला लागतो. आता हे सगळं रडणं आहे काय आहे? नाटकाचं एक आहे की नाटकात डोळे जरी अश्रू आले तरी त्याचा परिणाम नंतर सुखांतच होतो. म्हणजे नाटक पाहिल्याने आनंदच होतो माणसाला. पण सुखदुःख होतं की नाही? हे सुखदुःख का वाटतं? ते केवळ आणि केवळ माणसाच्या स्वतःच्या समजुतीमुळं. हे जसं आहे तसं वेदांताचं म्हणणं आहे, शास्त्राचं असं म्हणणं आहे की तुम्हाला हे सगळं काय दुःख आहे, जे काही आहे तुम्हाला दुःख, हे दुःख खरं तुमचं नाहीच आहे. हे सगळं दुःख जे आहे ते सगळं तुमच्या समजुतीमुळे आहे. तुम्ही समजूत करून घेतली आहे. तुम्ही स्वतःला समजूत करून घेतली. काय समजूत करून घेतली? की मी अत्यंत दुःखी आहे. तुमचा आणि दुःखाचा संबंध काय? शरीराला लागला म्हणजे मला लागला असं तुम्ही समजता. शरीर आणि तुम्ही एक आहात का? जर शरीर आणि तुम्ही एक जर असाल तर माझं शरीर असं कसं शब्द प्रयोग करता तुम्ही? माझं शरीर आपण केव्हा म्हणतो? माझं पुस्तक हा शब्द प्रयोग आपण केव्हा करतो? जेव्हा पुस्तक वेगळा आणि मी वेगळा असतो तेव्हा हा शब्द प्रयोग होतो की नाही? अन्यथा होऊ शकत नाही. तसं माझं शरीर म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी म्हणणारा कोणतरी वेगळा आहे. हा जो मी आहे आणि त्या भले या शरीराच्या आश्रयाने मी राहतोय पण शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. आणि सुख दुःख जी आहे ही सगळी सुखदुःख कोणाची आहे? तर वेदांताचं म्हणणं आहे, शास्त्राचं म्हणणं आहे, हे सगळं मनःकल्पित आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. तुम्हाला बंधही मिळतं ते मनामुळेच मिळतं आणि मोक्षही तुम्हाला मिळतो तो कोणामुळे मिळतो? मनामुळे मिळतो. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत प्रमुख कारण जर कोण असेल तर ते म्हणजे कोण आहे? मन आहे. एक तुम्हाला लौकिक उदाहरण देतो म्हणजे अजून तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचे. मग मी माझ्या श्लोकापर्यंत जातोय. मी मुळात भूमिका मांडतोय. गाढव असतं की नाही? कुंभाराकडे अनेक गाढवं असतात पण त्या कुंभाराला गाढवं बांधायची चिंता नसते बघा. म्हणजे जशा गोशाळा असतात तशा कुंभाराच्या गाढवशाळा पाहिलं का तुम्ही? तर त्याच्यामध्ये गाढवाला बांधून ठेवलेलं असतं का? बांधत नाही. त्याच्यात काय करतात? गाढवाला तो कुंभार काय करत असतो? एक अशी एवढी दोरी घेतो आणि गाढवाच्या पाठीमागच्या दोन पायापाशी जाऊन बांधण्यासारखं करतो. तो बांधत नाही बरं. तो काय करतो? बांधण्यासारखं करतो. हे असं त्या 100 गाढवांना करतो तो. त्या गाढव शाळेत जे कोणी असतील, जेवढे गाढव असतील ते गाढवच बिचारे आहे की नाही? त्यामुळे त्याला करतो. त्याच्यानंतर काय होतं की त्या गाढवाला असं वाटतं की आपण बांधल्या गेलेलो आहोत आणि ते बिचारं तसंच जागेवर बसतो. हालत नाही, जात नाही, इकडे तिकडे कुठे जात नाही. म्हणजे 100 गाढवं जरी बांधायची असतील तर एवढी दोरी पुरते त्या माणसाला. 100 गाढवं जरी बांधायची असतील तर एवढी दोरी पुरते. हे कुठपर्यंत हालत नाही तो? जोपर्यंत दुसऱ्या दिवशी त्याचा मालक सोडण्याचं नाटक करत नाही तोपर्यंत. त्याला दुसऱ्या दिवशी जाऊन ती दोरी सोडावी लागते. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर बांधणंही नाटक आहे, सोडणंही नाटक आहे की नाही? दोन्ही नाटकच आहेत ना. बांधणं आणि सोडणं हे दोन्ही नाटक आहेत. पण हे दोन्ही नाटक का करायला लागतात? कारण त्या गाढवाची समजूत होती की आपण बांधल्या गेलेलो आहोत. त्याच्या समजुतीमुळे एक फायदा असा आहे, त्याचा फायदा होतो कोणाचा? कुंभकाराचा, की ती कुठं हालत नाही बिचारे. हा एक फायदा आहे. पण दुसऱ्या दिवशी जर त्याला घाई असेल तर त्याचं नुकसान आहे की नाही? त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो की नाही? असं आहे. पण यामध्ये दुःख कोणाला आहे? मी बांधल्या गेलो असा समज असल्यामुळं त्या गाढवाला इकडे तिकडे जाता येत नाही. तो जाऊ शकत नाही का? जाऊ शकतो. तो स्वैर संचार करू शकत नाही का? तर स्वैर संचार करू शकतो. कुठेही जाऊ शकतो, कुठेही येऊ शकतो, कारण त्याला बांधलेलंच नाहीये. पण तो तसं करत नाही. हे न करण्याचं कारण काय आहे?
तर त्याची ती स्वतःची समजूत कोणती, की मी बांधला गेलेलो आहे. हे गाढव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, शास्त्र म्हणतं जीव आहे. शास्त्राचं म्हणणं काय आहे, तुमचा जो जीव आहे ज्याला तुम्ही जीव म्हणता, हा प्रत्येक मनुष्य जो आहे तो आपल्या देहात राहणारा जो जीव आहे, या जीवाने स्वतःची समजूत घेतली. वस्तुतः जीव कोण आहे, तर तुम्ही कोण आहात, तर शास्त्राचं म्हणणं की तुम्ही साक्षात ब्रह्म आहात. तुम्ही दुसरं तिसरं कोणी नाही आहात. तुम्ही श्रीकृष्ण आहात, तुम्ही गणपती आहात. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीला कारणीभूत असणारा जो परमात्मा आहे, तो परमात्मा आणि तुम्ही एक आहात, हे लक्षात ठेवा. आणि असं नाहीये की त्या परमात्म्याच्या पेक्षा आपली काही शक्ती कमी आहे, असं पण नाहीये. पण काय अडचण कुठं होते, अडचण होती ती समजुतीची. समजूत जी आहे ती, भ्रम जो आहे तो असा आहे की मी अल्पज्ञ आहे, मी अल्पशक्तिमान आहे, मी दुःखी आहे. उगाच दुसऱ्याचं दुःख आपल्या अंगावर घेतो की नाही आपण, उगीच दुसऱ्याचं दुःख अंगावर घेतो. आता अर्जुन आहे, अर्जुनाला काय दुःख झालं, हीच उपपत्ती लावण्याचं काय कारण आहे. तुम्ही बघा अर्जुनाने काय केलं, युद्धाला सुरुवात व्हायची होती, ऐन वेळेस त्याने हातात काय पाय गाळले, पण हातपाय काय गाळले, त्याला युद्धाची भीती वाटली का, युद्धाची भीती वाटली नाही, कारण युद्ध त्याने आतापर्यंत अनेक पाहिले होते ना. निवांत कवच नावाच्या राक्षसांच्या बरोबर त्याने एकट्याने युद्ध करून सगळ्यांना हरवलं होतं. इंद्राला सह्य झाला होता तो. कारण अर्जुनाच्या मानामध्ये, कारण अर्जुन असं होतं की त्याचं नाव सव्यसाची होतं. अर्जुनाला काय म्हणायचे, सव्यसाची. सव्यसाची का, कारण अर्जुन हा जसं उजव्या हाताने जितक्या वेगात बाण टाकत असे, तितकं डाव्या हाताने पण टाकत असे. म्हणजे त्याच्या दोन्ही हातामध्ये तेवढं सामर्थ्य होतं की डाव्या हाताने केलं म्हणून काही कमीपणा होत नव्हता. त्यामुळे समोरच्यानं बाणाची दोरी लागेपर्यंत त्याची बाण यायची अंगावर, इतकं अर्जुनाचं वैशिष्ट्य होतं. तेव्हा अर्जुन हा अत्यंत अस्त्रसंपन्न होता. बरं, आपल्याला हे युद्ध करावं लागणार याची जाणीव अर्जुनाला 12 वर्षापासून होती. त्याने त्याच्या ज्या दिवशी वनवासात गेले त्याच्यानंतर ठरलं की अर्जुनाला हे करावं लागतं. पण अर्जुनाला पाशुपतास्त्र वगैरे मिळवण्यासाठी तपश्चर्याला पाठवलं भगवान श्रीकृष्णांनी. युधिष्ठिराने वगैरे त्याला तपश्चर्याला पाठवलं, त्याला तपश्चर्या केली, तपश्चर्यानं पाशुपतास्त्र मिळवलं. भगवान शंकराशी पण युद्ध केलं अर्जुनानं. आणि ज्ञानोबा तर म्हणतात, जेणे हरू जिंकला, की त्या अर्जुनानं आपल्या युद्धाच्या बळावर कोणा भगवान शंकराशी युद्ध करून त्यांच्याशी जिंकला तो, असं म्हणतात ज्ञानोबा. म्हणजे काय झालं की ज्ञानयुद्ध आतापर्यंत भगवान साक्षात शंकराशी केले, निवात कवच नावाच्या राक्षसाशी केले, गंधर्वांशी केले, अनेक ठिकाणी अर्जुनानं आपलं बाण दाखवलं. त्याला युद्ध नवीन होतं असं थोडीच आहे. महत्वाचं याच्या आधीच दाखवायचं जर झालं, महत्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर गोग्रहण प्रसंगी एकटा अर्जुन होता. विराटाच्या गायी पळवताना, उत्तर गोग्रहण प्रसंग म्हणजे विराटाच्या गायी ज्या होत्या त्या पळवण्यासाठी काय झालं की विराटाच्या घरामध्ये कदाचित पांडव असतील असा संशय या कौरवांना झाला. अज्ञातवासात होते ना ते. आणि विराटाची तिथली जी पुष्प फलवृद्धी झालेली पाहून एक नियम होता की युधिष्ठिर जिथं राहत होता, युधिष्ठिरचं एक वैशिष्ट्य होतं की युधिष्ठिर जिथं राहील तिथं फलपुष्पवृद्धी अधिक होईल. हे त्याचा पायगुण होता. कोणाचा? युधिष्ठिराचा. आणि सगळ्या राज्यांचा अभ्यास केल्यानंतर विराटाच्या राज्यामध्ये हे जाणवलं, कोणतं? फलपुष्पवृद्धी झालेली आहे. आणि त्याच्यावरून कौरवाला दुर्योधनाच्या लक्षात आलं. दुर्योधन होता ना, त्याच्या लक्षात आलं की मला ज्या अर्थी इथं जास्त फलपुष्पवृद्धी दिसायली त्या अर्थी इथं कोण आहे? युधिष्ठिर असला पाहिजे. म्हणजे इथं पंच पांडव आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट झाली की कीचकाला पण मारलं होतं. ती पण गोष्ट कानावर गेली होती की कीचकासारखा अत्यंत बलदंड राक्षसाला भीमाशिवाय दुसरं कोणी मारू शकणार नाही असं होतं. त्यामुळे या 2-3 गोष्टीमुळं त्याला संशय झाला होता. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण इथं जाऊन पांडव आहेत का बघावं, आणि जर आपण युद्ध केलं तर पांडव प्रत्यक्ष आपल्या समोर येतील आणि मग त्यांचं ते अज्ञातवासाचं आज जर आपण ओळखलं
तर पुन्हा त्यांना 12 वर्ष वनवास पत्करावा लागेल, अशी ती सगळी अटकल होती दुर्योधनाची. त्या उत्तर गोकर्ण प्रसंगी विराटाच्या वर ज्यावेळेस ह्या सगळ्या कौरवांनी आक्रमण केलं, कौरवांकडे कोण कोण होतं त्यावेळेसही भीष्म होते, द्रोण होते, त्यावेळेसही दुर्योधन होता, कर्ण होता, सगळेच होते. म्हणजे जे आता महायुद्धाच्या वेळेस युद्ध करणारे होते ते सगळे लोक उत्तर गोकर्ण प्रसंगी होते. आणि त्यावेळेस विराटाचा तो पोरगा उत्तर तो अत्यंत भेकर होता वस्तुतः. त्यांना मोठमोठ्या गप्पा मारल्या त्या स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये महालामध्ये, मला कोणी नाहीये, पिताश्री दुसरीकडे गेले. त्यावेळेस राजा नव्हता द्रुपद, तो विराट राजा नव्हता. बाकी माझ्या जवळ जर कोणी मला चांगला जर सारथ्य करण्याचं कोणी मिळालं तर मी एकटा या सगळ्यांना ह्याच्यामध्ये काय युद्धामध्ये पराभूत करतो वगैरे अशा त्याने बडाया मारल्या. त्याच्या त्या बडाया ऐकून बृहन्नालयाच्या वेशात असलेला अर्जुन होता तिथे. अर्जुन कोणत्या वेशात होता? त्यावेळेस बृहन्नालयाच्या वेशात होता. तो म्हणला मी सारथ्य करतो, तू चल म्हणला. आणि मग त्याला आणलं. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस तो युद्धभूमीवर आला तर त्याचे हातपाय गळाले कोणाचे? त्या उत्तराचे. तो पळू लागला. अर्जुनाने सांगितलं तू पळू नको, तू थांब, मी युद्ध करतो, तू काय काळजी करू नकोस, मी युद्ध करतो, तू फक्त काय कर घोड्याला धरून ठेव. म्हणजे तो अर्धवट असलेला तो उत्तर त्याला कसं तरी सारथ्य करायला अर्जुनाने बसवलं. आणि मग अर्जुनाने त्यांच्याशी युद्ध केलं. त्या युद्धामध्ये तुम्हाला मी सांगतो, त्या युद्धामध्ये कर्णाचे 4 भाऊ मरलेत अर्जुनाने. त्या युद्धामध्ये कृप होते, द्रोण होते, भीष्माचार्य होते, सगळ्यांना पळवलं. कोणी? एकट्या अर्जुनाने. मी ही गोष्ट का सांगतोय, मला काय सांगायचं ते लक्षात घ्या की अर्जुनाला हे युद्ध माहित नव्हतं का? युद्ध याच्या आधी माहित नव्हतं का? अर्जुनाला युद्ध माहित होतं, युद्ध सगळं माहित होतं. 12 वर्षापासून त्याने युद्धात अभ्यासही केला होता. पाशुपतास्त्र मिळव, हे कर ते कर, उत्तर गोकर्णामध्ये एकट्याने त्याने सगळं केलं. तरीही अर्जुन इथं यावेळेस युद्धाला उभा राहिला तर त्यानं काय म्हटलं की मी युद्ध करू शकत नाही. का नाही? तो घाबरला का? तो घाबरला नाही. तो घाबरला नाही. त्याची समजूत चुकीची झाली. गीतेचं म्हणणं काय लक्षात घ्या, त्याची समजूत चुकीची झाली. भ्रम ज्याला म्हणतात, भ्रम म्हणजे काय? चुकीची समजूत. दोरीवरचं सापाचं जे उदाहरण वेदांती देतात ते काय? चुकीवरचं समजूत, चुकीची समजूत. पडलेली असते दोरी, दिसतो साप आणि त्यामुळे भीती वाटते. आणि कधी कधी त्याचा परिणाम तर असा होतो की साप चावला असं जर वाटलं तर केवळ शंकेनं, म्हणजे ती दोरी जरी असली, दोरीवरचा साप असला जरी ती दोरी जरी असली तर मनामध्ये जर हा ग्रह जर झाला कोणता की मला साप चावलाय तर मनुष्य मरतो. शंका निमित्ताने मरण येतं, शंका निमित्तानं पण मरण येतं. आपल्याला साप चावलाय, सर्पदंश झाला, एवढी शंका जरी मनामध्ये आली तरी सुद्धा काय होतं? मनुष्य मरतो. हे कशानं? हे समजुतीने लक्षात ठेवा. हे मी सगळे उदाहरण तुम्हाला जे देतोय हे सगळे अत्यंत व्यवहारातले उदाहरण आहेत. हे व्यवहाराच्या बाहेरची उदाहरणं नाहीत. आणि व्यवहाराची उदाहरण असून अत्यंत चुकीची समजूत झाल्यामुळे होणारे परिणाम आहेत. यात समजूत चुकीची, परिणाम चुकीचा नाही आहे, हे पण लक्षात घ्या. समजूत चुकीची आहे, यातला परिणाम चुकीचा नाहीये, परिणाम खरा आहे. तसं आपल्याला होणारे सुखदुःख जे आहेत ते वेदांत काय म्हणतं की तुमची समजूत चुकीची. तीच समजूत अर्जुनाची पण झाली. म्हणून अर्जुन काय करतोय की हे सगळे माझेच समजतोय. आचार्य पिता मातुला भ्रात्र सगळे हे ना शाला संबंधी नसता एतान हंतुम इच्छामि घ्रतोपि मधुसूदन. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचं म्हणणं काय? अर्जुनाला शोक झाला आहे आणि शोकनिवृत्ती हे जे कारण आहे असं मी मगाशी पहिल्यांदा जे बोललो त्याचा मूळ उद्देश इथंच आहे. मूळ याच वाक्यात बघा, तो काय म्हणतो? हे सगळे माझेच लोक आहेत ना, हे सगळे माझे भाऊ आहेत. हे सगळे मग नुसते माझे भाऊ आहेत असं नाही, आचार्य आहेत, माझे मातुल आहेत, मामा आहेत, भातृ आहेत, भाऊ आहेत. शाला हा संबंधी ना, शाला म्हणजे मेवणे आहेत, बाकी सगळे नातेवाईक आहेत. सगळेच नातेवाईक जमले ना तिथे युद्धामध्ये. काही एक दोघं होते का? युद्धामध्ये सगळे नातेवाईकच होते. कोणी या पक्षात असेल, कोणी त्या पक्षात, पण सगळे एकमेकांचे नातेवाईकच होते. म्हणून म्हणाले की हे सगळ्या या सगळ्यांना तर मी मारलं,
तर मी कोणाला मारायलो? माझ्या माणसांना मारायलो. कोणाला मारायलो मी? माझ्या माणसांना. म्हणजे काय झालं? ममत्व आलं. आणि माणसाला दुःख काय होतं? तर याचा खूप विचार जर केला का दुःख होतं, तर माणसानं मी मगाशी सांगितलं 2 कारण आहेत. एक म्हणजे माणसाची चुकीची समजूत, हे अज्ञानचं मूळ कारण आहे. पण दुसरं अहम आणि मम अभिमान, हे 2 कारण आहेत. शास्त्र काय सांगतं? अहम आणि मम, अहंत्वाचा अभिमान आणि ममत्वाचा अभिमान, या 2 गोष्टीमुळे माणसाला दुःख होतं. मी एक सहज उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल कसं ते. समजा तुमचा मुलगा मॅट्रिकला आहे आणि शेजारचा मुलगा मॅट्रिकला आहे. दोन्ही मुलं मॅट्रिकला आहे. तुमचा मुलगा नापास झाला आणि शेजारचा मुलगा नापास झाला. दुःख कोणामुळे होतं ते सांगा? दुःख कोणामुळे होतं? नापास होणे प्रक्रिया समान आहे की नाही? दुःख कोणामुळे होतं? पण आपला मुलगा नापास झाल्याचं दुःख आहे. समजा शेजारीचा पास झाला, आनंद होतो का? दुःखच होतं की नाही? म्हणजे प्रक्रिया काही वेगळी, किंवा दोघेही पास झाले, तर आनंद कोणामुळे झाला? शेजारच्यामुळे आनंदही होत नाही, शेजारच्यामुळे दुःख होत नाही. प्रक्रिया समान आहे, घटना समान घडलेली आहे, पण होत नाही. का होत नाही? कारण तो माझा नाहीये, हा माझा आहे. माझा म्हणजे काय? ममत्व. म्हणून सुख दुःखाला कोण कारणीभूत झालं? ममत्व. आपल्याला जे सुख दुःख होतात ते कोणामुळे येतात? हे माझे, हे धरून ठेवतो आपण. हे मी नाही धरून ठेवतो, माझ्याला धरून ठेवतो. मग ते इतकं धरून ठेवतो आपण ते, आणि ते सुतळीच्या दोरापर्यंत चाललेलं आपल्याला माझं, आणि ते थोडंच इकडे तिकडे झालं की एकदम आपल्याला त्रास व्हायला लागतो. पण लक्षात ठेवा, शास्त्र असं सांगतं की धरून ठेवण्यामध्ये सुख नाही, धरून ठेवण्यामध्ये आनंद नाही. आनंद कशात आहे? सोडून देण्यात. त्यागे नाही की अमृतत्व मानशो. एखादा नारळ तुम्हाला मी देऊन ठेवला, तुमच्या जवळ ठेवला, आणि सांगितलं ना हे 24 तास धरून ठेवा, तुम्हाला सुख होईल का दुःख होईल? सुरुवातीला काही वेळ बरं वाटेल, नंतर 1-2 तासानंतर तुम्ही ते कधी खाली ठेवू म्हणाल की नाही? ते घेऊन बसणार आहे का? ओझं घेऊन बसायचंय का? तुम्ही हे ओझं घेताय, त्या नारळाचं ओझं जसं तुम्हाला नकोस होतं, ते तुमच्या लक्षात येत नाही की तुम्ही ममत्वाचं अहंत्वाचं ओझं घेताय. शास्त्र म्हणतं, शास्त्राचं म्हणणं, शास्त्राचं काय म्हणणं की तुम्ही हे ओझं वाहता, आणि हे ओझं वाहून त्याच्या निमित्त, मग त्याच्या निमित्तानं येणारी सगळी सुख दुःख माझे समजतात, मग ते त्याचे दुःखी होत राहतात. सुख कमी आहे. संसाराचं एक वैशिष्ट्य असं आहे की संसारामध्ये कोणाचाही असो, कोणाचाही, संत पुरुषाचा असो, आपल्याला तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला असं व्हावं का, असं काही नसतं. संत पुरुषांना सुद्धा दुःख असतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणजे कोणाचाही संसार असो, देवाचा संसार असला काय, संतांचा संसार असला, फाटकाच. आता रामाचा संसार तो चांगला झाला का मला सांगा बरं तुम्ही? बिचाराला सतत पत्नी वियोगच झाला ना, काय संसार चांगला झाला? राम आहे, परमात्मा आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नाही का, सगळं खरंय. रामात आपण उपनिषदात तर म्हणले की राम नकत ज्योत्स्ना परब्रह्मेची गेली. परब्रह्म कशाला म्हणतात? म्हणले रामाच्या पायाच्या नखाची जी प्रभा आहे, ती प्रभा म्हणजे परब्रह्म म्हणले. म्हणजे राम केवढा मोठं सांगा, रामप्रभा नकत ज्योत्स्ना परब्रह्मेची गेली, असं उपनिषदात म्हणले. आता असा जो परमात्मा आहे, तो ज्यावेळेस मानवी मनुष्यात आनंदाने ज्यावेळेस संसार केला, तेव्हा त्याचा संसार चांगला झाला का? पोरं त्याचे कुठं वाढले? पोरं कोण होते? राजकुमार होते, वाढले कुठं? हे चांगलं आहे का? मग तुम्ही मला सांगा, तर त्याला जर सुटेल म्हणजे तुम्हाला सुटेल का? त्यामुळं मी आणि माझं, ह्या द्वंद्वामध्ये आपलं सगळं सुख दुःख आहे, हे लक्षात ठेवा. मी आणि माझं, मी आणि माझं धरून आपण बसतोय, आणि त्यामुळे आपण त्या प्रपंचामध्ये प्रत्येक गोष्टीत विनाकारण गुंततोय. ज्याचा संबंध नाही त्या सगळ्यांचा धर्मांचा अभ्यास आपण करतो. वेदांत शास्त्र असं म्हणतं की तुम्ही काय काय करता, आत्म्याचा या कुठल्याही गोष्टीशी संबंध नाहीये. वेदांतचं म्हणणं काय? आत्म्याचा या कुठल्याही गोष्टी संबंध नाही. आपले जे शरीर आहे,
या शरीरात 5 कोश आहेत. या शरीरात काय? पंचकोश आहेत. 5 कोश म्हणजे काय? कोश म्हणजे तलवार ठेवण्याची जी म्यान असते त्या म्यानचं नाव, म्यानाला संस्कृतमध्ये कोश म्हणतात. झाकण. तर आपल्या याच्यामध्ये 5 झाकण आहे. पहिलं कोणतं झाकण आहे? अन्नमय कोश. हे जे स्थूल शरीर दिसतं, हे स्थूल शरीर जे आहे हे पहिला कोश आहे. याला काय म्हणतात? अन्नमय कोश. का? तर हे जे स्थूल शरीर आहे हे अन्नानं वाढणारं आहे. याची निर्मिती, याची नाश काय जे असेल ते अन्नामध्येच आहे. याची निर्मिती पण अन्नात आहे आणि याचा नाशही अन्नात, म्हणून याला काय म्हटलंय? अन्नमय कोश. थोडं सूक्ष्म गेलं की आत प्राणमय कोश येतो. अन्नापेक्षा सूक्ष्म प्राण आहे. प्राण म्हणजे क्रियाशक्ती. आपण जे काम करतो, काम करण्याची जी आपली ऊर्जा आहे त्या ऊर्जेला प्राण म्हणतो. किंवा आपण जिवंत आहोत जे आपल्याला वाटतं, तो श्वासोश्वास आपण जे घेतो तो सगळं त्या प्राणामुळे घेतो. म्हणून हा कोश कोणता? प्राणमय कोश. थोडं आत गेलं की आपलं मन काम करतं, म्हणून तो तिसरा कोश कोणता झाला? मनोमय कोश. त्याच्याही पेक्षा थोडा आत गेला की चौथा कोश आहे, तो म्हणजे बुद्धीचा कोश. मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, म्हणून त्या कोशाला काय म्हणतो आपण? मनोमय कोश, विज्ञानमय कोश. आणि त्याच्याही आत जो आहे, झोप ज्या वेळेस होते त्याला म्हणतात आनंदमय कोश. सुषुप्ती अवस्थेत जी स्थिती असते त्याला म्हणतात आनंदमय कोश. हे 5 कोश. या कोशामध्ये सर्वात तरी याच्यात कुठेही आत्मा नाहीये, याच्यात सर्वात पलीकडे आत्मा आहे. या 5 कोशाने तो झाकलाय. आत्म्याचा आणि या कुठल्याही कशाचाही कोणताही संबंध नाही. म्हणजे याच्यात इंद्रिय आले, सगळं आलं बरं, मी जे आता सांगितलं त्याच्यात स्थूल द्यायला. पण आता आपण संबंध नसला तरी आपण संबंध लावतो की नाही? मी आता तुम्हाला जे सांगितलं त्याचा जर तुम्ही नीट विचार केला तर लक्षात येईल की आत्ममय कोश, आनंदमय कोश, प्राणमय कोश वगैरे जे कोश आहेत यांचा सगळ्यांचा संबंध आपण लावतो की नाही? बघा, इंद्रियाचा आणि आत्म्याचा संबंध आहे का? शास्त्र म्हणतं अजिबात संबंध नाही, पण आपण लावतो. म्हणून तर आपण म्हणतो मी आंधळा आहे. आपण काय म्हणतो? मी आंधळा आहे. आंधळा कोण असतं? आंधळा हा दोष कोणाचा आहे? अंधत्व हा दोष कोणाचा आहे? डोळ्याचा दोष आहे. अंधत्व हे दोष कुठे येतो? डोळ्यात. तो आत्मा आहे का? पण म्हणतो कोण? मी म्हणजे जो आत्मा आहे तो मी आंधळा म्हणतो आपण. म्हणजे काय झालं? आपण त्याचा इंद्रियाचा संबंध जोडला आणि पुन्हा इंद्रियाचा जो दोष आहे त्या दोषाचाही संबंध जोडला, आहे की नाही? म्हणजे काय झालं? इंद्रिय धर्म, बाह्य धर्म अशा अनेक धर्मांचा आपण सतत अभ्यास करत राहतो. याला शास्त्र काय म्हणतं की आपण त्याचा आरोप करतो. कोणावर करतो? आत्म्यावर करतो. आत्म्याचा आणि या कशाचा काही संबंध नाही. वस्तुतः आत्मा कसा आहे? निर्लेप आहे, शुद्ध आहे, सच्चित आनंद आहे. आत्मा कसा आहे? सच्चित आनंद. आत्मा सत आहे. सत या शब्दाचा अर्थ तो तिन्ही काळात आहे. चित म्हणजे चैतन्य आणि आनंद म्हणजे सुख स्वरूप आहे. ज्या आत्मा सुख स्वरूप आहे तिथं दुःख असेल का? मग आपण का दुःखी? मग का आपण रडतो? याचं कारण असं की आपण काय करतो? एकमेकांचं विनाकारण मिसळ करतो ना, भेसळ करतोय. ही सगळी भानगड भेसळाची. तुम्हाला मी सांगतो, शास्त्र काय म्हणतं? सत्यानृते मिथुनी कृत्य अहमिदम ममेदमिति नैसर्गिक वयम लोक व्यवहारा. खरं आणि खोट हे एकत्र करतो आपण. खरं आणि खोट हे कसं असतं? एकत्र करतो. त्यात खऱ्याच्या आधारावर खोटं असतं, एक लक्षात ठेवा. खोट्याच्या आधारावर कधीच खरं नसतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्यवहारात सुद्धा कोणी किती घोळ केले तर पहिल्यांदा काहीतरी दाखवावं लागतं, खरं दाखवावं लागतं, मग घोळ चालतात, घोळ संपादून जातात. पूर्णच खोटं संपादन नाही. खरं जर अजिबातच नसेल तर संपादत नाही, थोडं तरी खरं असावं लागतं. म्हणजे शाळेवाल्यांना तर 10 पोरं दाखवायचे असतील तर 2 तरी पोरं असावे लागतात, 4 तरी पोरं असावे लागतात. 4-5 पोरं असतील तर मग 10 पोरं जगतात, आहे की नाही? मग 10 संख्या टाकली पटावर तर चालतं. म्हणजे काय झालं? कोणाच्या आधारावर राहिलं? खऱ्याच्या आधारावर खोटं राहिलं.
खोट्याच्या आधारावर कधीच खरं राहत नाही. हा कुठलंही म्हणजे किती तुम्ही शोधा, आपले लौकिक खरं खोटं बघा किंवा पारमार्थिक खरं खोटं पहा, काही पहा, त्या सगळीकडे एक नियम आहे की सत्यच्या आधारावर खोटं असतं. आणि आपण काय करतो, सत्य आणि असत्य एकत्र करतो. आपला व्यवहार पहा, तुम्ही तुमच्या स्वतःला पहा, रोज विचार करा, तुम्ही रोज जे बोलता सगळंच खरं बोलता का? 100% तुम्हाला सांगतो, एकही माणूस खरं 100% बोलत नाही. याचा अर्थ 100% खोटं बोलतो का? तर असंही नाहीये, कळलं का? तो 100% खरंही बोलत नाही, 100% खोटंही बोलत नाही. खरं आणि खोटं एकत्र करून बोलत असतो तो. व्यवहार आपला असंच आहे. 100% आपण कोणी म्हणजे तुम्ही दावाच करू शकत नाही की 100% हा खरा बोलतो, 100% खोटा बोलतो, असं नसतं. खोटं बोलणाऱ्याला खऱ्याचा आधार घ्यावा लागतो. खरं बोलणाऱ्याला व्यवहार म्हणून खोट्याचा आधार घ्यावा लागतो, पर्याय नाहीये. काही असो, पण काय आहे की खरं आणि खोटं सगळी गंमत इथे. हे खरं खोटं एकत्र असल्यामुळे सगळं सुख दुःख इथे. खरं खरं राहिलं, खोटं खोटं जर राहिलं तर सुखही नाही राहत, दुःखही नाही राहत. तुम्हाला मी सांगतो अडचण कुठं आहे, अडचण इथे खऱ्या आणि खोट्याच्या एकत्रीकरणामुळं झालेली ही सगळी अडचण आहे. आणि त्यामुळे आपल्याला समजूत आपली अशी होते की आपण दुःखी आहोत, आपण अल्पज्ञ आहोत, आपण अल्पशक्तिमान आहोत, आणि किती जन्म गेला तरी काय होणार आहे आपल्याला आणि अजून आपल्याला सुख पाहिजे, बरं आता मिळालं तरी हे टिकेल की नाही, किती अडचणी येत. आता जर खूप दुःख असेल तर उद्या कसं होईल, आणि उद्या समजा चांगले जरी दिवस असले तर मागे आपण कसं केलं ते आठवतो. माणूस सुखी राहतो का विचार करा, माणूस अजिबात सुखी राहत नाही. चांगला आनंदाचे क्षण आले तर विनाकारण मागचं दुःख उघडत बसतो, आम्ही असे दिवस काढले, हे 4 लोकांना सांगत बसतो. काही गरज आहे का? आता झालं, आज तुम्ही सुखी आहात की नाही, तरी पुन्हा मनात येतं की उद्या कसं होईल. एक तर भूतकाळात विचार करतो, नाहीतर भविष्याची चिंता करतो. या म्हणजे काय झालं, जे चालू आहे ते जगतो का माणूस? नाही जगत. वर्तमान क्षण जो जगणं आहे ते जगत नाही. ही सगळी भानगड काय आहे की सत्यामृते मिथुनी कृत्य. शंकराचार्य असं म्हणतात, मी तुम्हाला भाष्य सांगायलोय, सत्यामृते मिथुनी कृत्य, खरं खोटं एकत्र करून हा सगळा व्यवहार चालतो. आणि या लोक व्यवहारामुळे, या खऱ्या खोट्याच्या एकत्रपणामुळं आपल्याला हे सुख दुःखाचं सगळं बंधन येतं. आणि हे सगळं बंधन जीवानं स्वतःला मानलेले. पण याला काय उपाय आहे? तर याला उपाय आहे की तसं तर समजूत खोटी आहे, तर खोटी समजूत तेव्हाच जाते जेव्हा खरी समजूत होते. हा सरळ नियम आहे, बाकी कुठलं नाही. म्हणजे उदाहरण जर द्यायचं जर झालं तर पुन्हा आपल्या व्यवहारातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एखाद्याबद्दलचा झालेला गैरसमज, व्यवहारामध्ये आपल्याला काही माणसावर कधी कधी गैरसमज होतो, तो दूर करायचा असेल तर काय पर्याय आहे? तो गैरसमज दूर करून सत्य परिस्थिती समोर आणणं, हा एकच पर्याय ना, दुसरा कुठलाही पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर त्याच्यासाठी अजून खोटं बोललात तर काय होईल, अजून गैरसमज निर्माण होईल. 2, 3, 4 वेळा केला पण त्याला मूळ परिस्थिती समजेल का? नाही. त्याला तुम्हाला मूळ परिस्थिती समजून सांगायची, सध्या सत्य परिस्थिती समोर आणल्याशिवाय मूळ परिस्थिती समजणार नाही, आणि त्याशिवाय पर्याय होणार नाही. म्हणजे खरं ज्ञान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खोट्या ज्ञानाची निवृत्ती होत नाही, खोटं ज्ञान जात नाही. याचं दुसरं उदाहरण म्हणजे वेदांतातलं प्रसिद्ध जे उदाहरण आहे, कोणतं, रज्जू सर्पाचं. समजा साप दिसला एखाद्याला, आता तो साप घालवायचा तर काय करावं लागेल? तो साप घालवायचा तर काय करावं लागेल? त्याला एकच पर्याय, एखादं खूप मोठं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात खूप मोठ्यानं रडायला, त्या माणसाला आपल्याला उठवायचं, काय करावं लागेल? त्याला उठवावंच लागेल, त्याचं ते स्वप्न घालवावंच लागेल आपल्याला. आणि सत्य परिस्थितीत त्याला दाखवलं लागेल, बाबा तू इथं जागी आहेस, तुला काही झालेलं नाहीये, तू व्यवस्थित आहेस. स्वप्नामध्ये एखाद्याला जर वाटलं की मी मरायलो आणि त्या भीतीने ते रडायला सुरुवात केलं आणि त्याचं रडणं आपल्याला ऐकू आलं, तर आपण काय करतो? जागा करतो, त्याला उठवतो, उठव, काय झालं तुला? आणि असं काही झालं नाही, त्याला खऱ्या परिस्थितीत जाणीव करून देतो की नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपल्याला खऱ्या परिस्थितीचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खोटी परिस्थिती जात नाही, खोटी परिस्थिती निवृत्तच होत नाही. म्हणून वेदांताचं म्हणणं की तुम्ही तुमचं आत्मज्ञान समजून घेतलं पाहिजे, तुम्ही तुम्हाला ओळखलं पाहिजे. कोणाला ओळखलं पाहिजे?
मी कोण आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कस्त्वं कोहम कुत आयातः कामे जननी कोमेतातः इति परिभावय भावय नित्यम. आचार्य काय सांगतात की तू कोण किंवा मी कोण, मी कोण हे तू समजून घेतलं पाहिजे. कस्त्वं कोहम कुत आयात, मी कुठून आलो, माझं काय स्वरूप आहे हे समजून घेतलं पाहिजे. हे जर न समजता जर तुम्ही जर करायला लागला तर काय होईल, तर संसाराची निवृत्ती होणार नाही, संसार चालत राहील. खरी परिस्थितीची निवृत्ती होणार नाही, आपलं खरी परिस्थिती समोर येणार नाही. त्यामुळे जे सुख दुःखाचं जे चक्र आहे ते काही थांबणार नाही. आणि सुख दुःखाचं चक्र असं आहे की या संसारामध्ये असं असतं की सुखानंद दुःख दुःखानंद सुख येतच राहतं. चक्रवत परिवर्तन ते दुःखानिच सुखानिच सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम चक्रवत परिवर्तन ते दुःखानिच सुखानिच. मग याला सुटण्याचा काय मार्ग आहे, तर याला सुटण्याचा मार्ग दोन एक आहे की एक मार्ग असा आहे की ज्ञान मार्ग आहे जो वेदांतानं सांगितलेला आहे, ज्ञान मार्ग. पण ज्ञान मार्ग फार अवघड आहे. मी आता सांगितलेला वेदांत बराचसा सोपा केल्यावर कदाचित थोडाफार कळला असेल, तरी कळायला तो थोडासा तरी बुद्धीला जिंजने आणणाराच आहे की नाही. याच्या पुढे अजून जर गेलं तर अजून बुद्धीला जिंजने आहे. पण त्यापेक्षा दुसरा सोपा मार्ग कोणता, तर तो म्हणजे भक्ती मार्ग. त्यासाठी काय करायचं, त्यासाठी जे द्वैत आपण कल्पिलेलं आहे, जे द्वैत आहे जे कल्पिलेले त्या द्वैतात भगवंताला शरण जायचं. आपण एक परमात्मा आहे, परमात्म्याला शरण जायचं. आणि परमात्म्याला शरण गेलं म्हणजे काय होतं की आपलं सगळं सुख दुःख जे काही आहे ते सगळं सुख दुःख निवृत्त होतं. हे भक्ती मार्गाचं एक ढोबळ वाहनानं सांगितलं. तर ते कसं शरण गेलं पाहिजे, तर भगवद्गीता सांगते अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत असं म्हणतात की जे लोक मला अनन्य भावानं शरण आलेले आहेत. अनन्य भावाचा अर्थ असा आहे, अनन्यता दोन प्रकारची आहे. एक अनन्यता म्हणजे पूर्ण ऐक्यरूप होणं, म्हणजे देवन मी एकच आहे असं सतत चिंतन करत राहणं. याला निधिध्यासन असं शास्त्रानं म्हटलंय. जसं व्यवहारामध्ये एक उदाहरण जर द्यायचं झालं तर असं होतं का, राम 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 राम. एकाने मला प्रश्न विचारला, तुम्ही काय सांगता म्हणला, मला उद्या नांदेडला जायचे. मी नुसतं नांदेड 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 म्हणलं, मला नांदेड येतं का, नांदेडला जाता येतं का, मला त्यासाठी प्रयत्न करावा लागेल, काहीतरी कर्म करावं लागेल आहे की नाही. गाडी पकडावी लागेल, काहीतरी जावं लागेल, गाडी चालवावी लागेल, काहीतरी करावं लागेल, मग जावं लागेल. तसं तुम्ही नुसतं राम 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 म्हणलं तर राम मिळतो का, असा त्याने मला प्रश्न विचारला. पण दृष्टांतच विषम आहे. प्रश्न विचारण्यामध्ये त्यानं जो दृष्टांत घेतला तो विषम आहे. तिथं कुठंतरी जायचं यायचंय, आपल्याला कुठेही जायचं नाही कुठेही यायचं नाही, हे महत्वाचं आहे. आपल्या मूळ सिद्धांतामध्ये काय आहे, आपल्याला कुठेही जायचं नाही आणि कुठेही यायचं नाही. तर आपल्याला काय करायचं, रामाला प्राप्त करायचं. रामाला प्राप्त करायचं म्हणजे काय, तर कसं व्हायचं, आपल्याला रामस्वरूप व्हायचं. आपल्याला काय व्हायचंय, रामस्वरूप. आपला सर्वात जीवनाचं अंतिम ध्येय काय असेल तर ते हे लक्षात ठेवा, आपल्याला रामस्वरूप व्हायचं, ब्रह्मरूप व्हायचं. आपल्याला ब्रह्मरूप रामस्वरूप हे एकच. आता राम 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 केलं तर आपण रामरूप होतो का, तर याचं उत्तर होतो. याला दृष्टांत काय, याला दृष्टांत असा आहे की जसं ते सुरवंट असतं की नाही, सुरवंट निघतं बघा, ते सुरवंट त्याला त्या फुलपाखरूची भीती असते त्या सुरवंटाला. आणि ते सुरवंट सतत फुलपाखरूचं चिंतन करतं. कशानं करतं, भयानं करतं. त्याच्या मनामध्ये सतत भीती असते की कधी ते फुलपाखरू येईल, कधी मला खाईल की. म्हणून त्याला असं वाटतं, त्या फुलपाखरूची सतत भीती वाटते. आणि भीती वाटून 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 एक दिवशी काय होतं, निसर्गातला एक चमत्कार आहे हा, की ते सुरवंटच फुलपाखरू होतं. काय होतं, सुरवंटच फुलपाखरू होतं, दुसरं काय होत नाही. ते सुरवंटच कोण होतं, फुलपाखरू होऊन जातं. म्हणजे ज्याची त्याला भीती आहे, ज्याचं त्याला सतत चिंतन केलंय, दिवस रात्र जर चिंतन कोणाचं करतं, ते फुलपाखरूचं करतं. आणि त्याच्यानंतर त्याला काय होतं की ते स्वरूप प्राप्त होतं, ते स्वतःच फुलपाखरू होतं.
हे जसं आहे तसं तुम्ही रामाचं नित्य चिंतन जर करत राहिला त्याला अनन्य चिंतन म्हणतात. सतत सतत म्हणजे सतत या शब्दाचा अर्थ असा आहे की एक क्षण सुद्धा व्यर्थ न घालवता आसुप्ते रामृते कालम नवेद वेदांत चिंतया नद्या नावसरण किंचित कामादीना मनागती. शास्त्र काय सांगतं की तुम्ही उठलात सकाळी झोपेतून उठलात, झोपेतून उठून झोपेपर्यंत जेवढा वेळ आहे झोपेतून उठून झोपेपर्यंत तुम्ही जेवढा वेळ किंवा जेवढे श्वास घेतले त्या प्रत्येक श्वासागणिक तुम्ही राम 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 म्हणलं पाहिजे. हे सोपं तुम्हाला उत्तर सांगतो. ब्रह्मचिंतन केलं पाहिजे म्हणजे राम 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 रामाचं चिंतन. तुमच्या मनामध्ये व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टीला थोडा सुद्धा थारा येता कामा नये. आज यानं असं केलं त्यानं तसं केलं, काय आज कुंभमेळ्यामध्ये 10-12 लोक चिंगरून मेले, काही गरज नाही तुम्हाला विचार करायची. तुम्ही विचार करून काही होणार नाहीये आणि ती बातमी कळूनही काही उपयोग नाही. उगीच लोक म्हणतात की बातम्या कळल्या पाहिजे. काय गरज आहे बातम्या कळल्या पाहिजे? असं काय तुमच्या जीवनात फरक पडतो ती बातमी कळली म्हणजे? जगात काय चाललं ते कळलं पाहिजे. काय गरज काय? खरोखर विचार करा. तुमच्या जीवनाच्या त्या 4 चौकटीत ते बाहेरच्या बातम्या करून काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. गप्पा मारण्या याच्या पलीकडे दुसरा काही उपयोग नाही. आणि त्या गप्पा मारण्याचा कुठलाच उपयोग होत नाही. कोणताही उपयोग होत नाही. तुमच्या जीवनाला फायदा होत नाही, तोटा होत नाही, काहीच उपयोग नाही कुठल्याच बाबतीत. पण आपण तो विचार करत नसतो. अशा गोष्टींना विचार न करता जे आपण विचार करतो त्यातल्या त्या साधक अवस्थेमध्ये तरी इतर कुठल्या गोष्टीचा विचारच करू नये. पेपर तर वाचूच नाही हो. पेपर वाचूच नाही. पेपर इतकं मूर्खपणा कशात नाही. काही फरक पडत नाही आपल्या जीवनामध्ये, काही होत नाही. आणि जगामध्ये काही जरी झालं तरी आपल्यावर काही फरक पडत नाही. हे लक्षात ठेवा. आपलं जीवन चाललेलं आहे. तर साधकानं तरी इतर कुठल्या गोष्टीचं चिंतन न करता, इतर कोणत्याही गोष्टीचं चिंतन न करता झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, तुम्हाला मी सांगतो आपल्या धर्मानं कमीत कमी 5 वेळा भजन करायला सांगितले. हे आपल्याकडेच आहे आणि आपल्याकडूनच आपल्या यांच्याकडे गेले. दुसऱ्यांकडे जे आता आहे ना 5 वेळा नमाज पडतात की नाही, ते 5 वेळा नमाज कुठून आले त्यांच्याकडे? इकडूनच गेले. ते 5 वेळा जे नमाज आहे ते इकडूनच गेले. सकाळी उठल्यानंतर उठल्या पहिल्यांदा काय केलं पाहिजे? उठल्या भजन केलं पाहिजे. पहिल्यांदा 5 मिनिट का होईना, 10 मिनिट का होईना. नंतर स्नान संध्या झाली, थोडं भजन केलं पाहिजे. असं दिवसभरात झोपताना पुन्हा झोपायचं अंतराळात 5 वेळा तरी किमान भजन झालं पाहिजे. हे सामान्य लोकांसाठी जे व्यवहार करतात. आता जे निवृत्त झाले त्यांना खरोखर काही गरज नाहीये. त्या लोकांनी तर सरळ हे केलं पाहिजे. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे सकाळ उठल्यापासून संध्याकाळवर काय व्यवहारात लक्ष घालू नये. जेवढे आपले व्यवहाराचे शरीराचे जेवढे धर्म आहेत तेवढे करावे आणि सरळ रामनाम करत बसावं. त्या रामनाम करत असताना दुगीच विचार करत बसून यानं असं केलं का, त्याने तसं केलं का, दूध ठेवलं का नाही ठेवलं, गेलं दूध काय बिघडते, असं काय होणार ते दुधानं? दूध ठेवलंच की नाही, ते उतूच गेलं, जाऊ दे ना. इतके दिवस पाहिलं ना तुम्ही, इतके दिवस वाचून तरी काय मिळवलं तुम्ही मला सांगा बरं? ते दूध समजा तुम्ही जे चुलीवर ठेवलेले ते उतू गेलं त्यानं, आणि ते उतू जाण्यासाठी तुम्ही वाचलं, काय मिळवलं? काहीच नाही. संसारामध्ये कुठलीही गोष्ट कितीही तुम्ही वाचन आणि कितीही वाया घालवलं ते काही होत नाही. तुम्हाला सांगतो मिळून काय होतं, त्याची एकंदरीत उपयुक्तता जी आहे ना ती अत्यंत अल्पावधी अल्प आहे, अत्यंत अल्प आहे, फार उपयुक्त आहे. संसाराचा उपयोग कुठपर्यंत करावा? शरीर रक्षणासाठी करावा. कारण शरीर तोपर्यंत तुम्हाला साधना करता येणं शक्य आहे. साधनेसाठी शरीर चांगलंच पाहिजे, यात काही संशय नाही. त्याशिवाय साधना करू शकत नाही. शरीराशिवाय तर साधना होणार नाही. त्यामुळे त्या साधनेला, शरीराला जेवढा त्याचा उपयोग होतो तेवढा उपयोग करावा. पण एरवी मात्र खरोखरच साधना करण्यासाठी साधनेत सतत आपलं मन रमवावं. म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात येतं बघा, तुम्ही काढून वाचलं असेल तर कदाचित. महाराजांची ती रोजची प्रवचन आहेत ना,
अत्यंत चिंतनीय प्रवचन आहे. त्यात महाराज एक गोष्ट म्हणतात की साधकानं कसं राहावं, हवं नको त्याचं राहिलं संपलं पाहिजे. मला हे पाहिजेच आहे, हा हट्ट असं असतं का म्हणे, आणि नकोय हे नकोय हाही हट्ट असं असू नये, आणि हे पाहिजे हाही हट्ट असं असू नये. हे दोन्ही सोडून देऊन जे काही मिळालं ते सगळं भगवत कृपेनं मला मिळालेलं आहे. आणि खरा जर विचार केला तर तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करा, आपल्या जीवनाचा विचार करा, तर भगवंताने आपल्या जीवनात आपल्याला भरपूर दिलेलं आहे. अडचण कुठे, दुःख तरी का होतं, तर आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त अपेक्षा आहे, ती अडचण आहे. आता तसा जर विचार केला तर आपली लायकी जेवढी त्याच्यापेक्षा जास्तच दिलेलं भगवंतानी, पण तरी सुद्धा आपली अपेक्षा खूपच आहे. ती अपेक्षापूर्ती होत नाही. पण अपेक्षापूर्ती कधीच होत नाही, किती दिलं तरी कमी. असं काही नियम आहे का की संसारामध्ये इतकं मिळालं म्हणजे थांबतो माणूस, असं नाही. तुम्ही आता जे श्रीमंत लोकांची यादी काढत असो, बिल गेट्स वगैरे जे त्यांची श्रीमंत त्यांच्या त्या प्रॉपर्ट्या काढा, ते किती आहेत, किती त्याच्यापेक्षा जास्त कोण लोक कमवायचा विचार करतात आज, त्याच्यापेक्षा जास्त. दिवसाला ₹1,00,000 मिळवणारे लोक आहेत. तो सुंदर पिचारी जो आहे त्याचं जे काही पॅकेज आहे ते दिवसाचं 2 लाखाच्या हिशोबाने ते काय कमाई झाली. मग तो थांबला का, म्हणजे याचा अर्थ संसारात किती पैसा मिळाला म्हणजे माणूस थांबेल, किती अमुक मिळालं म्हणजे थांबेल, थांबत नाही. कितीही मिळालं तरी अजूनही आपल्याला असं वाटतं की मिळावंच. संसारामध्ये वैशिष्ट्य आहे, तो ययाती नाही का, त्या ययातीच त्याला शाप दिला शुक्राचार्यांनी की तुला म्हातारपण येईल. पण त्या ययाताना एक त्यातली कृती काढली की माझं म्हातारपण कोणीतरी घ्यावं, म्हणून त्याला आपल्या 3-4 यदू तुरु पुरु वसू त्या 4 पोरांपैकी विचारलं, त्यातलं पुरुनं त्याचं म्हातारपण घेतलं आणि पोराचं तारुण्य यानं घेतलं आणि याचं म्हातारपण पोराला दिलं त्यानं. कशासाठी, तर मी भोग भोगले नव्हते, माझी अजून संतुष्टता झाली नाही. पण एवढं म्हणजे स्वतःचं तारुण्य तर भोगलं, पुन्हा पोराचं तारुण्य भोगलं, तरी सुद्धा त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं, त्यानं स्वतः जे सांगितलं ते सांगतो मी. तो असं म्हणतो, न जातो कामकामानां उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्तेव भूय एवाभिवर्धते. की या कामाला शांत करणं अत्यंत कठीण आहे म्हणाला. त्याला भोग दिले तर तो कधीच शांत होत नाही. कसं म्हणाला, जसं अग्नीला सतत हवे जवे अग्नीमध्ये टाकत राहिलं तर तो अग्निकुंड थांबेल, शांत होईल का वाढेल. तो अग्नी जसा वाढत राहतो तसा हा कामाग्नी वाढत राहतो. ही इच्छा द्रव्य. म्हणून जगामध्ये सर्वात मोठं कोण, असा एक प्रश्न विचारला कोणाला, यक्षाने युधिष्ठिराला विचारला. युधिष्ठिर महाराज सांगा म्हणले जगामध्ये सर्वात मोठं कोण, तर त्यानं उत्तर दिलं सगळ्यात मोठं म्हणजे आशा आहे म्हणाले. माणसाची आशा ती सर्वात मोठी. कितीही वय झालं काही झालं ते आशा सुटत नाही, आशा सुटत नाही. आणि आशा दुःखस्य कारण. सगळ्या दुःखाचं जर काम कोणतं कारण असेल तर ते आशा आहे. आता होईल 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 नाही, अजूनही आहे ते. म्हणून त्या महाभारताचं एक नाटक आहे भासाचं, कर्णभार नावाचं नाटक आहे. त्याच्यात तो म्हणाला तपोप्याशा घरी असे असं म्हटलं त्यानं. म्हणजे आशा बलवती राजन शल्यो युद्धम विजेष्यती असं एक वाक्य आहे. म्हणजे एक केव्हाचा प्रसंग आहे, महाभारताच्या युद्धामध्ये भीष्माचार्य पडले शरपंजरी, द्रोणाचार्य गेले, त्याच्यानंतर कर्ण गेला, तरी सुद्धा धृतराष्ट्राला असं वाटत होतं की आपण युद्ध जिंकूतच. आणि दुर्योधनाला वाटत होतं कोणाच्या याच्यावर, शल्याच्या भरोशावर. तुम्ही जर महाभारताच्या काळ जर काढला, 18 दिवसाचं युद्ध झालं, या 9 दिवस सेनापती भीष्माचार्य राहिले, 6 दिवस सेनापती द्रोणाचार्य राहिले. कर्णाचे 3 दिवस आहेत, 2 दिवस आहेत, 3 नाही. आणि 1.5 दिवस फक्त शल्य राहिला. शल्याचं, आणि शल्याला कोणी मारलं, शल्याला मारलं युधिष्ठिराने. म्हणजे मोठमोठे धनुर्धारी मारण्यासाठी अर्जुन आहे, आणि शल्य बघा, शल्य कोण आहे म्हणजे त्याचं सामर्थ्य किती आहे, युधिष्ठिरासारखे सामान्य. युधिष्ठिर काही अतिरथी महारथी नव्हता,
ते सामान्यानं मारले तरी सुद्धा हाते द्रोणे हाते भीष्मे हातेची सूर्यपुत्र के आशा बलवती राजन शल्यो जे शती पांडवान असं वाक्य आहे की हे सगळे मेले तरी शल्य नाही जिंकेल अशी आशा त्याला लागू नये. म्हणजे माणसाला सर्वात जास्त जर कोणाचा त्रास होत असेल तर माणसाची आशा, लोभ, इच्छा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, हे हळूहळू हळूहळू माणसाचं दुःखाचं कारण हे, माणसाच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण हे, शोकाचं जे कारण आहे ते हेच आहे. जे काही सुख किंवा दुःख होतं माणसाला ते कारण आहे मम आणि ह्या इच्छा. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, पण उपाय नाही. किती मिळालं तरी दुःख आहेच आहे. असं नाही ना इतकं मिळालं. आपली किती चांगली गाडी असली ना आपल्यापेक्षा भारी गाडी पाहिली की दुःख होतच, हा नियम आहे. त्यामुळे संसारातल्या कितीही अत्यंत भारी वस्तू प्राप्त झाल्या तरी मनुष्याला परिपूर्णपणे सुखप्राप्ती नाही. तर ते मनुष्याला सुखप्राप्ती कशात आहे तर म्हणले भगवंताला शरणागती. म्हणून अनन्यास चिंतयंतः, म्हणून काय केलं पाहिजे, भगवंताचं अनन्यपणे साधना केली पाहिजे. अनन्यपणे म्हणजे दोन गोष्टी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनन्यतेचा एक अर्थ असा आहे की ऐक्य रूपानं साधना करणं, आणि दुसरा अर्थ असा आहे की अन्याश्रयाणाम त्याग हा अनन्यता. नारद भक्ती सूत्रामध्ये जे सांगितलं अन्याश्रयाणाम त्याग, अन्य आश्रयांचा त्याग. अन्य आश्रय म्हणजे प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टीवर भरोसा न ठेवता, हे मला वाचवेल ते मला वाचवेल, हा माझं काम करेल तो आता कुठला भरोसा नाही ठेवायचा. संपूर्ण अनन्यता. जे काही कराल तुम्ही ते सगळं परमात्म्याला सांगून करायचं. सोपा एक तुम्हाला मार्ग सांगतो. परमात्म्याला सांगा नाहीतर सद्गुरूंना सांगा. आपल्या जन्म नियम असा करायचा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही करायचं ते सगळं परमात्म्याला सांगायचं किंवा आपल्या सद्गुरूंना सांगायचं. मी आज हे करत आहे, मी ते करत आहे. व्यवहार कुठलाही करा तुम्ही, व्यावहारिक बोला, काही करा, जे काही कराल ते सगळं त्यांना सांगत राहायचं. अशा प्रकारे त्यांच्याशी अनन्यता ठेवायची, अन्य आश्रयाचा त्याग करायचा. चांगलं होईल तर तुमच्या कृपेनं होईल, चांगलं जर झालं तर ती भगवंताचा अनुग्रह, भगवंताची कृपा, देवाची कृपा, परमेश्वराची कृपा. वाईट झालं एखादं तर ती भगवंताची इच्छा. वाईट होतच नसतं, आपल्याला वाटतं ते आपल्या परिप्रेक्षामध्ये आपण म्हणतोय वाईट आहे ते वाईट आहे ते वाईट आहे, असं नसतं. कधीच परमात्मा तुमचं वाईट करत नाही. पण एक आहे परमात्म्याची खरी कृपा या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतच नाही. भागवत वाचल्यानंतर कळतं, तोपर्यंत कळत नाही. आपल्याला काय वाटतं भगवंताची कृपा म्हणजे हे भरपूर पैसा मिळणं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणं, पोरं होणं, पोरांना नोकऱ्या लागणं, ते व्यवस्थित आनंदात राहणं, कारण ते दुःखी झाले तर पुन्हा आपल्याला दाम आहे ते, असं आहे की नाही. म्हणून आपल्याला काय वाटतं हे जर सगळं चाललं असेल, 5-25 बारदाना चांगला चाललाय, सगळे व्यवस्थित कमवतात, प्रत्येकाला अत्यंत चांगलं पॅकेज आहे, अमुक आहे आणि छान चालू आहे, आणि ही आपल्यावर भगवंताची कृपा असं आपल्याला वाटतं ना. भगवंत म्हणतो मात्र भगवंत काय म्हणतो तो म्हणतो अजिबात ही कृपा नाही माझी. तुम्हाला मी सांगतो भगवंत काय सांगतो, यस्यानुग्रहम इच्छामी, हे वाक्य आहे भगवंताचं. या वाक्याचा अर्थ काय, ज्याच्यावर मला अनुग्रह करण्याची इच्छा होते, मी ज्याच्यावर इच्छा करतो त्याच्यावर अनुग्रह करायचा. काय करतो मी त्याचं म्हणाले, तसे सर्व महाराज मिळाल, त्याचं सगळं काढून देतो म्हणाले. त्याला काही ठेवत नाही. तुकाराम महाराज सगळं दुकान वगैरे बसवून टाकलं, सर्व महाराज मिळाल. पहिली बायको गेली, घरातले सगळे माणसं गेले, आहे की नाही, दुकान बसलं, आणि मग ते लागले की निघून. तसे सर्व महाराज मिळाल. कारण या सगळ्यामध्ये जर तुम्ही अडकला तर तुम्ही भगवंताच्या आठवणच करत नाही. या सगळ्यामध्ये तुम्ही जर अडकला तर तुम्ही भगवंताची आठवण कराल का, नाही करत. म्हणून भगवंताचं आठवण करत असताना कशी आठवण केली पाहिजे ते सांगितलं. अनन्यता. अनन्यतेचं काय आहे की अनन्यता ही 6-7 टप्प्याची आहे. पण मुख्य अर्थ जो अनन्यता, भक्तीमध्ये 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक अनन्यता असली पाहिजे आणि दुसरी दीनता असली पाहिजे. भगवंतासमोर आपण नेहमी दीन असलं पाहिजे. मी दीन आहे आणि तू कृपा करेन मला दे.
काय दे मागायचंच नाही, तू फक्त कृपा कर, त्याला जे वाटेल ते करेल. अशा पद्धतीने जर राहिला तर असे जे लोक राहतात त्यांचा योग आणि क्षेम मी चालवतो असं भगवंताचं म्हणणं. योगक्षेमम वहाम्यहम. असे जे कोणी माझ्याशी राहतील कोणत्या पद्धतीनं की जे असं मला पूर्णपणे शरणागत येतील, 100% शरणागत. ज्ञानोबा रायांनी सांगितले जैसा गर्भगृह माते, गर्भ जसा आईशी एकरूप असतो आणि आईवर अवलंबून असतो की नाही, पोटातला गर्भ जो आहे त्या स्त्रीवर अवलंबून असतो, त्या मातेवर अवलंबून असतो. त्या गर्भाचं कसं पालन पोषण करायचं कोण ठरवतं? गर्भ नाही ठरवत, कोण ठरवतं? आई ठरवते. म्हणजे तसं तुमचं पालन पोषण कसं करायचं कोण ठरवणार? परमात्मा ठरवणार. या वृत्तीनं तुम्ही परमात्म्याचे एकरूप झालं पाहिजे. या वृत्तीनं परमात्म्यावर सगळं सोडून दिलं पाहिजे. गर्भगोळ न जाणे उद्यमात आहे. ज्ञानोबा रायांनी मला सांगितलं कुठलाही उद्योग करत नाही तू. म्हणजे तो गर्भ खरोखरच जर विचार केला तर देरे हरी पलंगावरीच असतो. तसा जर विचार केला त्याला सगळं कोण देतं? आई पुरवते त्या गर्भाला. तो स्वतःच्या खाण्यापिण्यासाठी कुठलाही उद्योग करत नाही. तसं परमात्म्याशी एकरूप व्हायचं आणि परमात्म्यावर पूर्ण भरोसा, पूर्ण आपली श्रद्धा, पूर्ण आपली टाकायची शक्ती टाकायची आणि भगवंताची एकरूप व्हायचं, अनन्य व्हायचं. असं जर राहिला तर भगवंत म्हणतो त्याचा योगक्षेम म्हणजे काय? त्याला देरे हरी पलंगावरी सुद्धा करतो. योगक्षेम महान्यमचा अर्थ आहे देरे हरी पलंगावर सुद्धा. याचा अर्थ तुम्हाला मी प्रयत्न विहीन करतोय असं नाही, पण प्रयत्नाचं कसं असतं की प्रयत्न जोपर्यंत तुम्ही करता, एक परमात्म्याचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला जोपर्यंत तुमच्यावर भरोसा आहे, तुमचा अहंकार आहे, तोपर्यंत परमात्मा येत नाही. तुम्ही जर तुमचा अहंकार लावायला लागलात आणि जगामध्ये सगळं सहन करतो परमात्मा, परमात्मा अहंकार सहन करत नाही, बाकी सगळं सहन करतो. तुम्ही जर अशा अनेक उदाहरण आहेत की भक्तांना जेव्हा अहंकार होतो तेव्हा परमात्मा बरोबर त्यांचा अहंकार उतरवतो. अशा अनेक उदाहरणं तुम्हाला पुराणामध्ये सापडतील. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रयत्नांचा भरोसा धरता, मी नाही माझ्या प्रयत्नाने मी करेन, अमुक करेन तमुक करेन, असं होईल तसं होईल, असं जोपर्यंत तुम्ही धरता, स्वतःचा प्रयत्न तुम्ही धरता, तोपर्यंत त्या स्वतःच्या प्रयत्नावर काहीही परमात्मा लक्ष देत नाही. मग शांत बसून होतो करा म्हणतो तुम्हाला काय करायचं. परमात्मा कुठं आहे म्हणजे अनन्यतेमध्ये किती अनन्यता पाहिजे माहितीये का? एक 2 उदाहरण देतो आणि मी माझं प्रवचन थांबवतो. किती वाजलेत आता? 9:30. 2 उदाहरण देतो. आपण जर परमात्म्याच्या यात्रेला निघालो तर फक्त परमात्म्याची यात्राच करावी. म्हणजे आपण तिरुपतीला चाललोय तर तिरुपतीची यात्राच करावी, दुसरं काय करू नये. तिथं जाऊन साड्या घेऊन येते, कळलं का? तिथं जाऊन जर साड्या घेतल्या तर परमात्मा काय म्हणतो? हे माझ्यासाठी नाही आले म्हणतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. संत सेना नावी होते. संत सेना नावी जे होते ते दर एकादशीला मंगळवेढ्याहून पंढरपूरला पायी वारीला जायचे. सगळे संत जातात तसं ते जायचे. एका वारीला ते गेले. जाता जाता त्यांना काय झालं, रस्त्यामध्ये एक छान असा गोल गुटूक दगड सापडला. त्यांनी तो उचलला आणि विचार केला वस्तारा लावायला चांगला म्हणाले, म्हणून त्यांनी तो ठेवला, उचलला, आपल्या झोळीत टाकला, पुढे गेले. पंढरपुरात दर्शन घेतलं. पंढरपुरात सगळे संत आले, सगळ्या संतांचं दर्शन घेतलं, पांडुरंगाचं दर्शन झालं, सगळ्या संतांचं दर्शन झालं. तर सगळे संत म्हणून पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगाने सगळ्यांचं खुशाल केलं, विचारलं पहिल्यांदा कसं काय वगैरे, आणि सगळं विचारल्यानंतर पांडुरंग म्हणाला आज सगळे आले म्हणाले, माझे तुम्ही सगळे भक्त आलात, फक्त सेना यायचा राहिला म्हणाले. सेना समोर बसलेली होती. सेना कुठे होते? समोर होते, लांब बाहेर 2-3 रांगेच्या पाठीमागे पण नव्हते. पांडुरंगाची दृष्टी जाईल अशा दृष्टिक्षेपात बसले होते. तरी सुद्धा पांडुरंग काय म्हणाला, सेना आला नाही. सेना कुठले? म्हणले देवा मी आलोय, मी मगाशी तुझं दर्शनही घेतलं, तुझं माझी भेटही झाली, आणि तू असं का म्हणतो बरं, तू मला आता पाहिलंस आला नाही, तू माझ्यासाठी कुठं आलास म्हणले? त्या दगडासाठी आलास म्हणले तू. देव काय म्हणले, तू कोणासाठी आलास? दगडासाठी आलास. आता जाता जाता बिचारे दगड उचलला. दगड घेणे हा काय त्याचा उद्देश
नव्हता. त्याचा उद्देश काय होता? पांडुरंगाचं दर्शन होतं, जाता तर भेटलं म्हणून. तुम्ही तर मुद्दाम साड्या घेता, विचार करा आता. कळलं का? आपण तिथं जाऊन मुद्दाम खरेदी करतो काय काय पदार्थ वगैरे. आता सांगा, म्हणून पूर्वीचे लोक असं म्हणत असत की एकदा यात्रा केली की कुठे इकडे तिकडे न जाता आपल्या घरी यावं असं म्हणायचे ना. त्याचा उद्देश हा आहे. ही अनन्यता इतकी बारकाईची. त्या अनन्यतेमध्ये देश, काल, परिस्थिती, परमात्मा सगळीकडेच आहे. अमुक एका ठिकाणी असं समजूत करायची गरज नाही. अनन्यतेत किती बारकाई असली पाहिजे. पण द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं. द्रौपदीनं पहिल्यांदा प्रयत्न केला, सगळ्या आपल्या पतींना वगैरे बघितलं, भीष्मांना वगैरे विचारल्यानंतर स्वतः प्रयत्न केल्यानंतर तिनं स्वतः दातात धरलं, दातातूनही सुटला तो पदर. आणि शेवटी तिच्या लक्षात आलं की आपले प्रयत्न काही उपयोगाचे नाहीये. आणि मग शेवटी ती भगवंताला म्हणे श्रीकृष्ण द्वारका वासीन असं म्हणून तिने मोठ्याने हाक मारली. मग भगवंत तिथं अंबर अवतारात आले. तिथं लज्जारक्षण वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर 1-2 महिन्यांनी परमात्मा, ही सगळं घटना घडल्यानंतर परमात्मा भेटायला गेले होते त्यांना मनामध्ये श्रीकृष्ण. आणि द्रौपदी, त्या द्रौपदीने प्रश्न केला की तू म्हणले एवढं सगळं चाललं असतं, तू कुठं होतास? द्रौपदीला काय विचारलं, हे सगळं चाललं असतं तू कुठं होता? म्हणले मी तिथंच होतो. श्रीकृष्ण काय म्हणाले, मी कुठं होतो? दरबारातच होतो म्हणले. मग म्हणले तुला एवढा उशीर काय झाला? एवढा उशीर काय झाला? तर त्या भगवंतांनी काय उत्तर दिलं, म्हणले मला उशीर व्हायचं कारण तू काय म्हणलीस? श्रीकृष्ण द्वारकावासीन म्हणलीस. आता द्वारकावासीन म्हणल्यामुळे मला द्वारकेला जावं लागलं म्हणले, आणि द्वारकेहून यावं लागलं म्हणून मला उशीर झाला. म्हणजे परमात्मा सगळीकडेच आहे. अमुक एका ठिकाणी पंढरपुरातच नाही, मग पंढरपूर म्हणलं की एवढा वेळ लागतो, तेवढा सुद्धा विचार करायचा नाही. याला अनन्यता म्हणतात. अनन्यतेचं जे बारीक आहे ना, देश, काल, स्थिती या कशाचाही विचार न करता अत्यंत परिपूर्ण रूपानं भगवंताला शरण जायचं. ती असं जायचं की जे काय करेल ते भगवंत. चांगलं झालं तरी भगवंताची कृपा, वाईट झालं तरी भगवंताची इच्छा, असं समजून हे संपूर्णपणे आपलं शरीर, आपला देह, आपला बुद्धी, आपलं मन, आपलं कर्म हे सगळं परमात्म्याला अर्पण करायचं. असं जर केलं तर परमात्मा म्हणतो तेह्या नित्याभियुक्ताना योगक्षेमम वाहम्यम. योगक्षेम हा शब्द पूर्णपणे व्यावहारिक आहे. योग या शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तस्य प्राप्ती योग. म्हणजे जे पैसे तुम्हाला मिळालेले नाहीत ते मिळवणं याला म्हणतात योग, आणि जे प्राप्त झाले त्याचं रक्षण करणे याला म्हणतात क्षेम. हे दोन्ही मी करतो. त्याला काय करू, म्हणजे त्याला कमवावं लागत नाही. म्हणजे परमात्म्याची अनन्य भक्ती करणे फक्त मोक्षासाठी कामाचे असं नाही, व्यवहारासाठी कामाचे. लक्षात ठेवा. म्हणजे परमात्मा प्रपंचात उपयोगाला येत नाही असं नाही, प्रपंचात तर प्रचंड उपयोगाला येतो. प्रपंचात पावलोपावली अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील की थोडंसं काही अनुष्ठान सुरू केलं की परमात्म्याने आपल्याला काही इच्छा दिल्यात वगैरे, असं अनेक अनुष्ठानांचे अनुभव आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की परमात्म्याचा एकरूपतेनं जर तुम्ही चिंतन केलं, तो कोणताही देव असो, कोणी असो, गणपती असो, दुर्गा असो, विष्णू असो, अमुक एखादं उपासना करायची असं काही नाहीये. कारण काय, अंततोगत्वा एकम सद्विप्रा बहुधा वदंती, हेच खरं तत्व आहे. एकच चैतन्य, तेच चैतन्य, त्याला वेगवेगळे नावं, अग्नियम मात्र विश्वानमाऊ, अग्नियम वगैरे म्हणतात, हे आहे. बाकी एकच तत्व असल्यामुळे कोणालाही शरण, पण जाताना शरण गेलं, जसं भगवतीला शरण गेलं की भगवती पण काय करते, एकदा आपण भगवंताला शरण गेलो, भगवतीला शरण गेलो की एक महत्वाचा बदल होतो. तो म्हणजे कोणता, आपण लोकांचे आश्रय होतो. त्वामाश्रिता ह्या श्रयता प्रयंती, भगवद्गीतेचं एक सप्तशतीत एक वाक्य आहे भगवद्गीतेच्या बाबतीत. काय की जे तुला शरण येतात ते लोकांचे आश्रय होतात. लोकांना आश्रय देण्या इतकं सामर्थ्य येतं. हे सगळं सामर्थ्य म्हणजे लौकिक सामर्थ्य सुद्धा तुमचं वाढतं, पारलौकिक सुद्धा सामर्थ्य वाढतं. म्हणून इह आणि परलोक दोन्ही जर सुधारायचं असेल तर भगवंताची भक्ती करणं हा उद्देश आहे. आणि शोक निवृत्ती हे गीतेचं तत्वज्ञानाचा उद्देश, त्यातला मार्ग गीतेने जो सांगितला तो हा सांगितला. अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून वाणीला पूर्ण विराम देतो.